ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. सुप्रभात मंडळी. अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी जल्लोषाचे वातावरण आहे. आपल्या प्रिय बाप्पाचे आपण पूजनात खूप दंग आहात. त्यामुळे नक्कीच आपण या गणपतीच्या दिवसांमध्ये जितकी होईल तितकी गजाननाची सेवा करा. गणहोम, गणपतीवरती अभिषेक, सहस्र दुर्वारपण अर्पण करण्याचा प्रयत्न करा. जे काही होईल ते शक्यतो गणपतीची आराधना करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला त्या गणपतीची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त होईल आणि ज्या कारणाकरता गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे त्याचेही पूर्ण आपल्याला सेवा करता येईल, याकडे लक्ष द्या. मित्रांनो, हे आता राशी भविष्य जे आहे हे साप्ताहिक राशी भविष्य 9 ते 15 सप्टेंबर 2024 याचे असणार आहे. एक सूचना आहे मित्रांनो, आपण अजूनपर्यंत आपले चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा. आवडत असल्याची उपाययोजना जे सांगतोय ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हे जे काही व्रत वैकल्य ज्या सणांची असतात, आपण ज्याप्रमाणे प्रत्येकाला काही काही उपाय सांगतो ते करून ते जर अडचणीत असतील तर त्यांच्या अडचणी सुद्धा दूर होतील. आपल्या ग्रुपमध्ये वगैरे शेअर करा. दुसरी सूचना अशी आहे मित्रांनो, खूप लोकांचं म्हणणं असं असतं की दैनिक राशी भविष्य, साप्ताहिक राशी भविष्य हे डोबळ मनाने लिहिले असतं. ते सगळ्यांना पटेलच असं नाही. खूप विद्वानांचे असे मत आहे, पण खूप विद्वानांचे मत असेही आहे की साप्ताहिक राशी भविष्य किंवा दैनिक राशी भविष्य जे लोक भक्तिभावाने बघतात, त्यांच्या मनात जर एखादी निगेटिव्ह एनर्जी तयार झाली असेल, नकारात्मक विचार आले असतील, तर ते नकारात्मक विचार हे राशी भविष्य ऐकल्यामुळे कमी होतात. एक दिवसाचा हुरूप मिळतो किंवा आपला सप्ताह चांगला जावा. काही टेन्शन मध्ये असतात, बाबा आज काहीतरी करून चांगलं होईल, उद्या काहीतरी चांगलं होईल, आशा असते. त्या आशेने आणि ऐकलेल्या श्रद्धेने ते जे काही करतात, उपाय करतात किंवा त्यानुसार वागतात, तर त्यांना नक्कीच त्याच्यात यश मिळते किंवा त्यांच्या अडचणी दूर होतात. आम्हाला कोणालाही या ज्योतिष शास्त्रातून दिशाभूल करण्याची इच्छा नाही आहे. पूर्वपारंपरिक चालू आहे. राशी भविष्य जसं वर्ष राशी भविष्य लिहितात, लोक थोडे मासिक राशी भविष्य लिहितात, दैनिक लिहितात, साप्ताहिक लिहितात, काही लोक पंचवार्षिक राशी भविष्य सुद्धा लिहितात. हे जर सगळंच थोटा नसेल तर मग ज्योतिष शास्त्र थोटांडे असं म्हणायला काही हरकत नाही, जे असे विरुद्ध बोलतायत त्यांना. पण जर आपण भक्तिभावाने जर ऐकत असाल तर कळेल, कारण एका सेकंदात किंवा एका सेकंदात किती लोक जन्माला आलेली असतात मित्रांनो. मग त्या सगळ्यांचं सारखंच राशी भविष्य ठरतं का? जर एखाद्याची पत्रिका तंतोतंत आज समजा 5:10 100 मुलं जन्माला आली तर त्यांचं एकाच वेळी जन्माचं हे होईल का, निदान होईल का, एकच सारखे असतील का? नसणार. प्रत्येकाचे कर्म वेगळे आहेत. जन्म घेतलेला सुख दुःख भोगण्यासाठी आहे. ते सुख दुःख भोगताना सुद्धा दैवाची आपल्यावरती कृपा राहावी किंवा श्रद्धेने आपण जे काही करत आहोत त्याच्यात आपल्याला अनुकूलता प्राप्त व्हावी, आपले त्रास कमी व्हावे, ह्याचसाठी लोक राशी भविष्य बघतात. खूप लोक राशी भविष्य बघतात. प्रत्येक लोक याचा विरोध करणारी लोक तर आधी बघतात, मुहूर्त बघतात, सगळ्या गोष्टी बघतात आणि तरी सुद्धा ह्याला नाव ठेवतात. मला त्यांच्याबद्दल काही द्वेष नाहीये, परंतु जर आपल्याला असं वाटत असेल की दुसरा करतोय ते चुकीचे, आपण करतो तेच बरोबर आहे, हे तर चुकीचे असू शकते. स्वतःला ज्ञानी समजा, परंतु दुसऱ्याला मूर्ख समजण्याचा मूर्खपणा आपण कधीही करू नका. हेच मला प्रत्येकाला सांगायचं आहे. ज्या लोकांना आवडत्या राशी भविष्य बघणं ते लोक बघतात आहे. हिंदी भाषिकांचे किती लोकांचे राशी भविष्य रोज जवळजवळ 1 लाख ते 15 लाख लोक बघतात. दैनिक राशी भविष्य, वर्ष राशी भविष्य ते विश्वास ठेवूनच बघतात. म्हणजे एखाद्याला एकदा बघून, आता माझ्या सुद्धा चॅनलवर खूप लोक जे बघतायत राशी भविष्य, त्यांना काहीतरी अनुभूती आली असेल, काहीतरी चांगलं झालं असेल, त्यामुळेच बघत असतील. त्यामुळे मी काही दोष कोणावर ठेवत नाहीये. फक्त माझ्यावरती माझ्या कानापर्यंत एखादी सूचना पडली किंवा मला एखाद्याने विचारले, त्यामुळे मला आज हे सांगणं भाग वाटलं. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. तरी सुद्धा जे काय आपले कमेंट असतील चांगले वाईट आपण कळवा, पण ते कळवताना विचारपूर्वक कळवा, शब्दांचा प्रयोग चांगला ठेवा. मी नक्कीच आपल्या प्रश्नांची उत्तर देईल. मी आपल्या शंकाचे समाधान इथे ग्रुपवरती करू शकतो किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू शकतो, परंतु आपले स्वतःचे काही प्रश्न असतील तर ते सशुल्क असतील. आपण व्हॉट्सअपवरती मेसेज करा, जन्मतारीख पाठवा, मी नक्कीच आपल्याला त्यातून मार्गदर्शन करेन. चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य 9 ते 15 सप्टेंबर 2024. साप्ताहिक राशी भविष्य तुळ राशी. या सप्ताहामध्ये आरोग्य सुधारणा होईल. मागच्या 2 सप्ताहापासून जो काय आरोग्याबद्दलचा त्रास झाला होता, खूप आपल्याला आरोग्य बिघडले किंवा अस्वस्थ वाटत होतं, शरीर साथ देत नाहीये किंवा मनाप्रमाणे आपल्याला काम करता येत नाही, एक प्रकारची ऊर्जा जी नव्हती
या गणेशोत्सवाच्या काळामध्ये या उत्सवात गणपतीच्या बाप्पाच्या आगमनामुळे एक वेगळंच चैतन्य आपल्याला लाभलेलं असेल आणि आरोग्यामध्ये सुधारणा होईल आणि उत्साही आपल्याला या सप्ताहामध्ये वाटेल. व्यवसाय धंद्यामध्ये, व्यापारामध्ये आर्थिक व्यवहारही चांगले होणार आहेत. आपल्याला मनाप्रमाणे व्यवसाय वृद्धीसाठी जे प्रयत्न करायचे होते ते करता येईल. व्यवसाय वृद्धीही चांगली होणार आणि चांगले आपल्याला पैसे सुद्धा या सप्ताहामध्ये गाठीला पडतील. परंतु पुन्हा कामाच्या दगदगीमुळे आरोग्य बिघडणार नाही आणि पुन्हा तीच चूक होणार नाही याची मात्र काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. आपल्या आरोग्यानुसार, आपल्या शारीरिक क्षमतेनुसार, आपल्या स्वास्थ्यानुसारच आपले मोठे कामे आपण करा किंवा त्याचे आयोजन नियोजन करा. आपण आता जास्त पैसे मिळाले, एकदम उत्साह आला म्हणून उत्साहाच्या भरात एकदम परत पुन्हा फास्ट रीतीने एखादं जर काम करायला जाल तर पुन्हा कदाचित आरोग्यामध्ये 19-20 होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. आता आपल्याला भौतिक सुखांचा जो आस्वाद घ्यायचा आहे, बरेच दिवसापासून एखादी गोष्ट करायची इच्छा आहे किंवा करायचं आहे, व्हावं असे जे वाटत होते ते भौतिक सुख कदाचित या सप्ताहाच्या शेवटी आपल्याला मिळू शकते. चैनीच्या वस्तू आपल्याला खर्च करण्यासाठी, म्हणजे चैनीच्या वस्तू भोगण्यासाठी अधिक धन खर्च सुद्धा करावा लागू शकतो. त्यामुळे चैनी वाढतील, त्याबरोबर आपलं खर्चही वाढणार आहे. त्यामुळे खर्च वाढल्यामुळे पुन्हा एखाद्या वेळी आर्थिक नियोजन बिघडू शकते. तर आर्थिक नियोजन, आपल्या भौतिक सुख, चैनीच्या वस्तू या कशा त्या गोष्टीत मॅच होतील किंवा बसतील आणि कसं आपण ते मॅच करू शकाल, म्हणजे तुलनात्मक कसं बॅलन्सिंग करू शकतात हे पाहून जर सगळ्या गोष्टी आपण नियोजन केल्या ना तर आपल्याला काहीच अडचण या सप्ताहात असणार नाही. हा सप्ताह आपल्यासाठी खूप चांगला असणार आहे, उत्साहाचा असणार आहे, आनंदाचा असणार आहे आणि याचा आपण लाभही घेणार आहोत. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 10 आणि 15, शुभ अंक असणाऱ्या 7 आणि रंग असणाऱ्या दुधिया क्रीम कलर याचा आपण लाभ करून घ्या. 15 तारखेला जी वामन जयंती आहे त्या वामन जयंतीच्या दिवशी आपल्याला करायचा उपाय आहे आपल्या राशीनुसार. तर काय करायचंय आपण? ह्या वामन जयंतीला खूप महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याला माहिती आहे महाविष्णूंना वामनाचे अवतार का धारण करावे लागले, कशामुळे धारण करावे लागले. बळीराजा, जो बळी राजा होता त्याचा गर्वहरण करण्यासाठी किंवा तो सगळ्याच गोष्टीचा फायदा घेईल किंवा स्वर्ग, पाताळ लोक, सगळ्या भूलोकांवरती सगळ्यांवरती कब्जा करून घेऊन सगळ्याकडचा राजा होईल आणि त्याच्यानंतर काही वेगळं घडू नये यासाठी हा विष्णूंना वामन अवतार धारण करावा लागला होता. आता आपल्याला काय करायचं आहे? जी लोक, थोड्या लोकांनाही पटणार नाही किंवा विचित्र वाटेल, बुटकी आहेत म्हणजे ज्यांची उंची कमी आहे, वयाने मोठे आहेत किंवा उंची कमी आहे, अशा व्यक्तींना आपण पांढरी वस्तू गिफ्ट द्या किंवा पांढऱ्या वस्तूंचं दान करा. एखादं खाण्याची पांढरी वस्तू सुद्धा आपण त्यांना दिली तर चालेल. ही उपाययोजना नक्की करून बघा. आता ह्या वामन अवताराचा आणि ते बुटके असणे किंवा ते कुळे असणे ह्याचा काही संबंध नाही, पण मी हा लॉजिक गेल्या वर्षी करून पाहिला होता, सांगून पाहिला होता आणि त्याच्यातून काही फरक पडला होता. आता याच्यातून काय होणार माहितीये? ज्या वस्तू आपल्या छिनल्या आहेत, म्हणजे आपल्यावरती कटकारस्थान करून घेऊन आपल्याकडनं ओरबाडून घेतल्या आहेत, कोणीतरी काहीतरी करून आपल्याकडनं ती दूर लोटल्या आहेत किंवा दूर गेल्या आहेत, म्हणजे एकंदरीत आपल्यावर अन्याय करून आपल्याकडनं लुटल्या गेलेल्या आहेत, त्या वस्तू परत मिळण्यासाठी ही उपाययोजना मी एकाला सांगितली होती, त्याला त्याचा चांगला फायदा झाला. तर आपण वामन जयंतीच्या दिवशी अशा व्यक्तींना मुद्दाम पांढऱ्या रंगाची वस्तू, खाण्याची असून दे, वापरायची असून दे, ही आपण मुद्दाम गिफ्ट द्या. जर जमत असेल तर 5 लोकांना द्या, नाही जमत असेल तर एका तरी व्यक्तीला द्या, याचा आपल्याला फायदा होईल. कारण आपल्याला माहिती आहे जी लोक उंचीने कमी असतात, म्हणजे ते आपण म्हणतो की नाही मूर्ती लहान कीर्ती महान, अशाच काही गोष्टी आहेत, तर ती महानता आपल्याला या व्रतामुळे नक्की पाहायला मिळेल आणि ह्याचा प्रचिती आपल्याला 45 दिवसानंतर येते, हेही लक्षात घ्या. ही जे या वामन एकादशीच्या दिवशी आपण जितके जास्त लोकांना द्याल, ती पांढरी वस्तू, खाण्याची किंवा वापरण्याची दान दोन्ही दिलं तर अतिउत्तम. जितक्या जास्त लोकांना द्याल तितका जास्त त्याचा रिझल्ट मिळेल आपल्याला. पण तो करा, पण याचा 45 दिवसानंतर नक्की आपल्याला उपाय याचा फायदेशीर ठरतो, तर आपण ते करून बघा. कुठल्या वस्तू पुन्हा चालतं जी जबरदस्ती आपल्याकडनं ओरबाडून घेतलेली आहे, कटकारस्थान करून आपल्याकडनं लुटली घेतलेली आहे किंवा आपल्याला फसवून आपली घेतलेली आहे, अशा वस्तू आपल्याला परत मिळू शकतात. तर प्रत्येक राशीच्या लोकांना तशी घेतलेली असो अथवा नसो, पण आपल्यासाठी ते चांगलंच, आपण नक्की करा, आपल्याला त्याचा फायदा होईल. ह्या उपाययोजनेमध्ये कुठल्याही व्यक्तीच्या शारीरिक व्यंग्यावरती उपहास्य करून केलेले उपाययोजना नाही आहे. कारण सगळेच लोक या बाबतीत श्रीमंत असतात असे नाही, खूप गरीब व्यक्ती असतात. जे गरीब आहेत, गरजू आहेत, अशांना सुद्धा मदत केली तर चालेल. आणि तशा पद्धतीचे म्हणजे
शारीरिक व्यंग असतं, कदाचित एखाद्याला पाय असत नाहीत, हात असत नाही, अशा व्यक्तींना सुद्धा ते देणं खूप गरजेचं आहे. आणि अशा काहीतरी व्यंगामुळे त्यांनाही त्रास झाला असं आश्रम सुद्धा आहेत, त्याच ठिकाणी सुद्धा जाऊन आपण ते देऊ शकतात. परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवा की कुठल्याही व्यक्तीच्या व्यंगावरती, शारीरिक व्यंगावरती उपहास्य केलेले नाहीये. जर अशा गोष्टीतून कोणाला दुःख होत असेल किंवा वाटलं असेल तर मी क्षमा मागतो. परंतु हा एक उपाययोजना आहे. जसं आपण एखाद्या कर्णबधीर व्यक्ती असतो त्यांना दान देतो किंवा एका मुखबधीर व्यक्तींना दान देतो, त्याचे वेगवेगळे फायदे सांगितले आणि लाल किताबमध्ये ह्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मी आपल्याला ते सांगत आहे. परंतु कुठल्याही व्यक्तीच्या व्यंगावरती हे उपहास केलेला नाहीये. त्यामुळे आपण कुठलेही गैरसमज मनामध्ये घेऊ नका किंवा गैरसमज बाळगू नका. आणि जर अशातून कोणाला दुखावले गेलं असेल तर मी क्षमा मागतो. परंतु हे उपाय खूप गरजेचे आहे, करा. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा आणि नक्कीच लाईक करा. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ एखादा शब्द खाली लिहा. कारण मित्रांनो, हे व्हिडिओ करताना सुद्धा आम्ही खूप अभ्यास करावा लागतो, खूप काही गोष्टी मेहनत घ्यावी लागतात. आम्ही खूप कष्टाने ते व्हिडिओ केलेले असतात. आपल्या एखाद्या लाईकमुळे आम्हाला सुद्धा स्फूर्तता येते, उत्साह वाटतो, लोक बघतायत, त्यांना फायदा होतोय आणि आपल्याला त्याचा नक्की फायदा झाला तर आपण याच्यावरती आपण कमेंटमध्ये सांगू शकता. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की आपण भेटूया. हा आठवड्या सगळ्यांना शुभकारक, हितकारक जाऊ. गणपती बाप्पाची आपल्यावरती पूर्ण कृपा दृष्टी राहू. धन्यवाद.